दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या सगळ्यांकडे सकाळी पेपर येतो आणि त्या पेपरमध्ये बऱ्याच अशा ॲडव्हर्टाईजमेंट असतात आणि त्यामध्ये विशेषतः अनेक घरांचे ॲडव्हर्टाईज असतात की कोणाला घर पाहिजे का, अनेक फ्लॅट्स चे ॲडव्हर्टाईज असतात, कोणाला फ्लॅट्स हवे आहे का, नवीन एखादा कॉम्प्लेक्स उभारत आहे त्यामध्ये बुकिंग करा. गुरुवारचा जो पेपर असतो त्याच्यामध्ये तर प्रॉपर्टीचा एक वेगळाच अंक असतो त्यामध्ये आणि त्यामध्ये विविध प्रॉपर्टीविषयी त्याविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. कोणाकडे काय काय फॅसिलिटीज आहेत, कुठला फ्लॅट चांगला आहे, कुठलं घर चांगलं आहे, लोकेशन कसं आहे आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या असतात. कुठे कधी कुठे डिस्काउंट आहे, कुठे तुम्हाला एखादं गिफ्ट आहे फ्लॅट घेतल्यानंतर, किंवा त्या फ्लॅटमध्ये काय काय सुविधा आहेत, त्या कॉलनीमध्ये काय काय सुविधा आहे, स्विमिंग पूल आहे, टेनिस कोर्ट आहे, किंवा काही फ्लॅट अशी असतात की ते वेल फर्निश्ड असतात, म्हणजे आपण फक्त कपडे घेऊन त्या ठिकाणी जायचं आणि राहायचं. आणि अशा अनेक सुविधा त्यामध्ये असतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं. आपण ज्यावेळेस योहान कृष्णवर्तमान ह्याचा 14वा अध्याय बघतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी सुद्धा आपल्याला घराविषयी सांगितलेलं आहे. बघा, जॉन चॅप्टर 14 ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जागा तयार करत आहे आणि त्या ठिकाणी किती सुंदर असेल. आपण ह्या ठिकाणचं जगिक वैभव बघतो, परंतु आमच्यासाठी जागा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी तयार केलेले आहे. त्या ठिकाणी आम्हाला स्वर्गात घर असणार आहे. ते किती सुंदर असेल. आणि विशेष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सोबत राहणार आहे. ह्यापेक्षा की दुसरी मोठी गोष्ट कुठली असू शकते. आज आम्हाला आमच्या विश्वासामध्ये राहून या जगामध्ये देवाचं कार्य करायचं आहे आणि त्याच्या येण्याची आम्हाला वाट बघायची आहे, जेणेकरून आम्ही सर्वजण, विश्वासणारे सर्वजण त्याच्या सोबत स्वर्गामध्ये राहू. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान कृष्णवर्तमान ह्याचं 14वा अध्याय 3रं वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 14 and verse 3. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.